पार्टीचा या काँग्रेसचं करायचं काय? या काँग्रेसचं करायचं काय? या काँग्रेसचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी निषेध नोंदवण्यासाठी अकोले तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी सर्वजण उपस्थित आहे. खरं तर जो पक्ष स्वतःला पुरोगामी आहे असं समजतो, जो पक्ष महिलांचा आम्ही सन्मान करतोय असं वक्तव्य दरवेळेस त्यांच्याकडून होत असतं. परंतु काल परवाची जर घटना पाहिली तर या महाराष्ट्र राज्याच्या आदर्श अशा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल जी गुंगी गोडिया हे वक्तव्य या पक्षाकडून झालं, या वक्तव्याचा मी प्रथम या सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्वांच्या वतीनं निषेध करतो. खरं तर सुनेत्राताई या गुंगी गोडिया नसून त्या एक दुर्गा आहे, ते एक सरस्वती आहे, ते एक दिव्य आहे आणि त्यांचे काम हे या महाराष्ट्र सर्व अजितदादांच्या पक्षात पाहतोय की कुठलाही विश्रांती न घेता या महाराष्ट्राच्या विकासाचे काम खरं तर सुनेत्राताईंच्या माध्यमातून होत आहे. आणि ताईंना अशा पद्धतीनं एक प्रकारे शह देण्यासाठी जर काँग्रेस ही कूटनीती आखत असेल तर या काँग्रेस पक्षाचा आम्ही सर्व पदाधिकारी खरं तर सर्व दुःख एका बाजूला ठेवून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी असेल, सर्व प्रकारचे जे काही या महाराष्ट्रामध्ये धोरणं चालू आहे काही कुठेही कमी दिसत नाही. आणि अशा प्रकारचं जर काम चालू असेल तर यांना काही दिसत नाही का? यांच्या डोळ्यांना काही पट्टे बांधले का अंधारी आली? हे पाहण्याचे गरज खऱ्या अर्थाने या काँग्रेस पक्षाची आहे. या काँग्रेस पक्षाला काय वेळ झाल्याचे लक्षण मला या ठिकाणी दिसत आहे. खरं तर इतकं चांगला विकास ताईंच्या माध्यमातून होतोय. प्रत्येक सर्वसामान्य पदाधिकाऱ्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला खरं तर तळहाताच्या फोडाप्रमाणे अजितदादा गेल्यानंतर जपणाऱ्या ताई, प्रत्येक पक्षाचं कुठलंही काम असू द्या, ताई सर्वसामान्य जनतेपर्यंत ते पोहोचवण्यासाठी खरं तर आमदार साहेब लामटे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार असतील, खासदार असतील, त्या सर्वांच्या माध्यमातून पार्थदादा असेल, जयदादा असेल, ताईंच्या माध्यमातून अतिशय चांगलं चालू आहे. खरं तर अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकारे त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न या काँग्रेस पक्षाकडून होत आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते याचा कुठेही कमीपणा होऊ देणार नाही. ताईंच्या मागे आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू. आमचे आमदार साहेब, मार्गदर्शक लांटे साहेब असतील, सर्व पक्षाचे कार्यकर्ते खरं तर आज आम्ही छोट्या स्वरूपात आंदोलन करतोय. परंतु भविष्य काळामध्ये जर असे वक्तव्य होत राहिले तर काँग्रेस आता संपलंय, ते भविष्य काळामध्ये कुठेही लांबपर्यंत दिसणार नाही. अशा पद्धतीचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून होईल आणि सर्वसामान्य जनतेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार, सुनेत्राताईंचा विचार आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत अधिक मजबूत करू आणि या महाराष्ट्राला अजितदादांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो घडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू, हे या निमित्ताने सांगतो. नमस्कार, मी उज्ज्वला ज्ञानेश्वर राऊत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य. आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्यावर काँग्रेस पक्षाने जे बेताल वक्तव्य केले, काँग्रेस पक्षातल्या एका माणसाने बेताल वक्तव्य केले, त्याचा प्रथमतः आम्ही सगळेजण मोठ्या संख्येने जाहीर निषेध करतो. सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की अजितदादांचं कार्य या महाराष्ट्रात काय आहे आणि अजितदादांच्या मृत्यूनंतर ती धुरा त्यांच्या पत्नी आदरणीय सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना उत्तमरित्या त्या सांभाळत आहेत. उपमुख्यमंत्री पदावर जी महिला पहिली उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची जी सुनेत्राताई पवार या कार्य करीत असताना अजितदादा गेल्याच्या नंतर त्या सक्षमपणे उभ्या राहिल्यात आणि अजितदादांच्या मृत्यू म्हणजे एखाद्या पतीचा मृत्यू ही किती दुःखद घटना आहे याचं प्रथमतः महाराष्ट्राने किंवा काँग्रेस पक्षाने, इतर पक्षांनी त्याचा सखोल अभ्यास केला आहे. म्हणजे त्या परिस्थितीतून त्या बाहेर निघून जर महाराष्ट्रासाठी जर त्या उभ्या राहिल्या असतील तर प्रथम त्यांचं अभिनंदन सर्वांनी करायला पाहिजे. विधानसभा महिला संघटक आज माझ्या सर्व महिला जे हे वाक्य ऐकून खरं तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातूनच पाणी आलं होतं की एक महिला आपल्या पतीचं मृत्यूचं सगळं कुटुंबाचं दुःख बाजूला सावरून आज आपल्या कुटुंबाला सावरायला, म्हणजे आपली ही जनता या कुटुंबाला सावरायला त्या पुढे आल्या आणि त्यांच्याबद्दल असं चुकीचं वाक्य या ठिकाणी जे करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल मी याच्या सर्व महिलांच्या वतीने, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करते. आज पक्ष कुठलाही असू पण महिलेकडे बोट करताना हे तरी लक्षात आलं पाहिजे का जेव्हा ती महिला घराच्या बाहेर पडते अनेक अडीअडचणींना त्यांना सामोरं जायला लागतं आणि खास आज त्या महिलेच्या आयुष्यात जे काही घडलंय
त्याला आपल्या चांगल्या पद्धतीने पुढे आणण्यापेक्षा आज त्या महिलेला पाठिंबा देण्यापेक्षा असं घाणेरडं वाक्य या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. त्याचा सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी फार जाहीर निषेध करते. महिलांना सपोर्ट जर केला तर महिला घराच्या बाहेर पडतील. आज आम्ही महिला आहेत, आम्हाला उद्या कुणी 4 शब्द वाईट बोलतात तर त्या हिशोबात अर्थ आम्हाला पण घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल. मग ह्या लोकांनी असं नाही बोललं पाहिजे. पक्ष कुठलाही असू पण त्यांनी महिलांचा आदर केला पाहिजे, महिलांचा सन्मान केला पाहिजे. तसं जर म्हणलं तर आपल्या ह्या देशामध्ये नारीला पूजलं जातं, सावित्रीबाई फुलेंना पूजलं जातं. सुरुवात आपली जेव्हा कार्यक्रमाची होती त्या टायमिंगला आपण कुठलाही कार्यक्रम असू स्टेजवर आपल्या सावित्रीबाई फुलेंचा फोटो असतो, आंबेडकर सरस्वतीचा फोटो असतो, आंबेडकर यांचा फोटो असतो. तर आपण सर्व महान पुरुषांना ठेवून पूजन करून पुढं कार्यक्रमाला सुरुवात करत असतो. मग अशा आपल्या ह्या जनतेमध्ये एवढा घाणेरडा चुकीचा शब्द बोलण्याची तरी हिंमत होते कशी लोकांची, ती झालीच नाही पाहिजे. आज आमच्या मॅडमच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे जे आंदोलन केलं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आम्ही हिंमत ठेवतो. आज माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने, माझ्या सर्व महिलांच्या वतीने मी त्यांच्या त्या शब्दाचा जाहीर निषेध करते आणि त्यांनी आमच्या सर्वांची माफी मागावा. सुमित्राताई मुख्यमंत्र्यांची पण त्यांनी माफी मागावा असं मी त्यांना एक समज देते. आणि